वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? होप की सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपले व्हिडिओ पाहत असाल आणि एन्जॉय पण करत असाल. तर आम्ही आणखी आहोत हॉटेलवरती आणि आता आहे हा नेक्स्ट डे आणि आजचा व्हिडिओ मी इथून स्टार्ट करते आहे. कालचा जो मथुराचा व्हिडिओ होता तो सेपरेट बनवलेला आहे आणि आजचा सगळा सेपरेट बनवणार आहे. त्याचं कारण असं आहे की इथं आणखी भरपूर मंदिरं आहेत. थोडेफार मंदिरं आहेत जे आतमध्ये अलाव आहे मोबाईल वगैरे दाखवायला, तर ते मी दाखवतच आहे. आणि जे अलाव नाही तर समजून जा की तिथं नाही आम्ही शूट वगैरे करू शकत. तर आजचा ड्रेस मी हा असा घातलेला आहे, ब्लू कलरचा आहे. अँड म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करून द्यावा. आणखी आत्ता वाजले आहेत सकाळचे 7:30. आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे आणि आम्ही सगळ्यात अगोदर जाणार आहोत बाकी बिहारी मंदिरला. तर चला, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. आणि आहे सागर. चला. तर वृंदावन गलिया. ॲक्च्युली नाश्ता करायचा आहे, पण इथं नाश्त्याला सगळं पराठे घ्यायचे आहेत आणि मला पोहे किंवा उपमा खायचा आहे. सिंपल नाश्ता करायचा आहे. सागरला काही पण चालतं आहे. सागरला सांगते मी नाश्ता करा. आम्ही चाललो आहे बाकी बिहारी मंदिरला. आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे. बाकी बिहारी मंदिरकडे जाणारी गल्ली आहे. कसली सुंदर आहे ना. मोबाईल हो, इथं माकडांची खूप जास्त भीती आहे कारण वृंदावन मथुरामध्ये खूप जास्त बंदर आहेत. किती सुंदर वाटते. तर इथं जी तुम्ही गर्दी बघत आहात तर ती गर्दी आहे बाकी बिहारी मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी. एवढी भयानक गर्दी होती की बासच. आणि सर्वात प्रथम आम्ही पोहोचलो बाकी बिहारी मंदिरमध्ये, आपल्या सर्वांचे लाडके बाकी बिहारी दर्शन करण्यासाठी, ज्यांना इथे कुंज बिहारी पण म्हटलं जातं कारण त्यांचं मंदिर आहे ते कुंज गल्ल्यांमध्ये आहे. त्यामुळे असं म्हणतात की बाकी बिहारीजवळ तुम्ही मनातलं काहीही मागा ते पूर्ण करतातच. त्यांच्या एका झलकसाठी लोक इथे वेडे आहेत आणि तो वेडा पण तुम्ही इथे बघू शकता. मंदिराने जर विचार केला तर हेच दर्शन एकदम व्यवस्थित लाईनमध्ये होऊ शकतं, पण मंदिराचे असं काही नाही. डिरेक्टली सगळी लोक एकसाथ जातात, त्यामुळे इतकी गर्दी आणि सगळ्यांनाच दर्शन एकसाथ करायचं असतं, त्यामुळे धक्कामुक्की वगैरे खूप जास्त होतं. बाकी बिहारीच्या मंदिराचं दर्शन केल्यानंतर आम्ही गेट नंबर 3 कडून त्या गल्लीतून बाहेर निघत होतो आणि निघताच आम्हाला हे श्री राधा स्नेह बिहारीचं मंदिर दिसलं, जे की खूप सुंदर होतं आणि आतमधून भजनाचा आवाज येत होता. त्यामुळे म्हटलं चला बघूयात आपण आतमध्ये जाऊन. तर हे पण मंदिर एवढं सुंदर होतं
की मी सांगू शकत नाही. तर इथे पण आम्ही छान असं दर्शन केलं आणि आरती मिळाली आम्हाला. मंदिरातून दर्शन करून निघलो की सर्वात प्रथम आम्ही केला नाश्ता. जबरदस्त असते कांट इमॅजिन, खूपच टेस्टी. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या वृंदावनमध्ये 3 ठाकूर जे आहेत की खूप जास्त प्रसिद्ध आहेत. सगळ्यात पहिले आहेत बाके बिहारी, दुसरे आहेत राधावल्लभ, तिसरे आहेत राधारमण. आणि बाके बिहारीचं दर्शन करून आम्ही निघालो राधावल्लभ मंदिरमध्ये. जर तुम्ही कधी प्रेमानंद महाराजांना पाहिलं असेल तर तुम्ही कधी ना कधी राधावल्लभजीबद्दल नक्कीच ऐकलं असेल, कारण प्रेमानंदजी राधावल्लभ संप्रदायाशीच रिलेटेड आहेत. राधावल्लभ मंदिरमध्ये पण बाकी बिहारी मंदिर एवढीच गर्दी असते आणि इथे हे पण म्हटलं जातं की राधावल्लभ दर्शन दुर्लभ, अर्थात इथले राधावल्लभजीचे दर्शन करणे इतकं जास्त सोपं नाही. आणि असं ह्यामुळे म्हटलं जातं कारण की इथले पुजारी जे आहे ते प्रत्येक 5-10 सेकंदामध्ये राधावल्लभजीच्या समोर पडदा करतात. तरी तुम्ही राधावल्लभजीचे दर्शन केले तर असं समजू नका की तुम्ही त्यांचे दर्शन केले, तर असं समजा की त्यांनी तुम्हाला तुमचे दर्शन दिले. राधावल्लभजीचे दर्शन करून आम्ही निघालो वृंदावनच्या खूप प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरामध्ये, ज्याचं नाव आहे गोपेश्वर महादेव. ह्याच स्थानवर महादेव यांनी श्रीकृष्णांसाठी गोपीच्या रूपात आलेले आणि ह्याच कारणामुळे या मंदिराला गोपेश्वर महादेव असे म्हटले जाते. इथे भोलेबाबाची शिवलिंग आज पण गोपीसारखी सजवली जाते. आणि वृंदावनमध्ये येऊन जर तुम्ही गोपेश्वर महादेवाचं दर्शन नाही केलं तर तुमची यात्रा अधुरी मानली जाते. गोपेश्वर महादेवाचं दर्शन केल्यानंतर आम्ही राधारमण मंदिराला चाललोच होतो की आम्हाला रस्त्यात हे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर दिसलं. तसं या मंदिरामध्ये जाताना आम्हाला जास्त माणसं दिसली नाहीत, पण तरी आम्ही या मंदिरामध्ये गेलो आणि ह्या मंदिरात जाताच आम्हाला एवढी शांती भेटली की भासच. पुढे आम्ही चाललो राधारमण मंदिरमध्ये, जे की वृंदावनचे तिसरे सगळ्यात प्रसिद्ध ठाकूर जे आहेत
तसं तर राधारमण मंदिराला वृंदावनचे सगळ्यात सौक्ष मंदिर मानले जाते आणि इथे जे पण ठाकूरजीला प्रसाद आणि अर्पण केला जातो तो ह्याच मंदिरामध्ये बनवला जातो आणि ह्या मंदिरामध्ये कोणत्याच बाहेरच्या वस्तूंचा समावेश नसतो. हां, दूध आणि मध सोडलं तर इथे जे राधारमणजी आहेत ते शिलांगाचे आहेत आणि त्यांची साईज आहे 12 इंच आणि त्याचमुळे म्हटलं जातं की ब्रजजन प्रियतम बालमुकुंदम राधाराम नाम हरे हरे, म्हणजेच ब्रजजनोचे प्रिय आहेत आणि बालमुकुंद म्हणजेच अगदी छोटेसे आहेत. तसं बघायला गेलं तर ह्या ब्रजच्या भूमीवर खूप सारे वन आहेत, पण त्या सर्व वनांमध्ये सर्वश्रेष्ठ वन आहे ते निधिवन. इथे अशी मान्यता आहे की प्रभू श्रीकृष्ण राधाराणीबरोबर अनेक गोपियांबरोबर ह्याच निधिवनमध्ये रोज रात्री अनेक प्रकारचे लीला रचतात. त्याचमुळे रात्रीचं निधिवनमध्ये जाणं निषेध आहे. इथे रात्री 7 वाजल्याच्या नंतर कोणीसुद्धा जात नाही. तसं तर निधिवन पूर्ण दिवस उघडं असतं, पण संध्याकाळचं बंद होतं. निधिवनमध्ये जेवढे पण वृक्ष आहेत हे सगळे तुलसीचे वृक्ष आहेत आणि ही तुलसी ती तुलसी नाही जी आपल्या घरी असते. ह्या तुलसीचं नाव आहे वृंदा. पहिल्या काळात वृंदावनमध्ये फक्त वृंदा तुलसीचेच वृक्ष असायचे, म्हणूनच ह्या स्थानचं नाव वृंदावन पडलं आहे. ह्या निधिवनमध्ये तुम्हाला जे पण वृक्ष दिसत आहेत ती सगळी 5000 वर्ष पुराणे आहेत असे मानले जाते. आणि दुसरी मान्यता इथे ही पण आहे की रात्रीचं हीच वृक्ष आहेत ती गोपियांचे रूप घेतात आणि रोज रात्री श्री राधाराणी आणि श्रीकृष्ण या निधिवनमध्ये येतात आणि रास करतात अशी खूप जास्त मान्यता आहे. म्हणूनच इथे 7 वाजल्याच्या नंतर जी तुम्हाला इथे बंदर वगैरे दिसत असतील नसतील ते बंदरसुद्धा इथे एक पण थांबत नाही. असं म्हणतात की श्रीकृष्ण राधाराणीबरोबर रोज रात्री गोपिया वगैरे इथे खूप छान अशी रासलीला करतात आणि निधिवनमध्ये येऊन थोडंसं जरी नाचलं तरी श्रीकृष्णाबरोबर नाचल्यासारखं आहे. त्यामुळे इथे बायका जेवढ्या पण येतात त्या नक्की श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रम होऊन जातात आणि मी पण थोडीशी डान्स वगैरे केला होता. तर हा आहे वृंदावनमधला केशी घाट. ह्या जी बोट दिसत आहेत त्या आहेत इलेक्ट्रिक बोट आणि हे फक्त ह्याची कॉस्ट होती 20 रुपीज पर पर्सन आणि शेअरिंगमध्ये होती. आम्ही पण बसलो कारण खूप जास्त बोटिंगमध्ये मजा येत होती आणि मला तर बोटिंग खूप जास्त आवडते.